यवतमाळ जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत असताना पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील तीव्र होत चालली आहे। पुसद तालुक्यासह जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पाण्यासाठी महिलांना भर उन्हामध्ये पायपीट करण्याची वेळ आली आहे। पाणी टंचाईची परिस्थिती अधिक भीषण होण्याची शक्यता आहे। पाहुयात या संदर्भातील हा खास आणि ग्राउंड रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। 100हून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। पाण्यासाठी दररोज काही किलोमीटरचा प्रवास। पुसद तालुक्यातील माळ पठार भागासह महागाव, आरणी, उमरखेड, घाटंजी, नेर, दारव्हा, दिग्रस, कळम, राळेगाव, झरीजामणी, वणी, मारेगाव आणि पांढरकवडा अशा अनेक तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या असून नागरिकांना दूरवरून पाणी आणावं लागतंय। त्यामुळे महिलांसह नागरिकांची मोठी कसरत सुरू आहे। पाण्यासाठी दररोज किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। उन्हाळ्यात गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नाले, नदीसारखा कोणताही नैसर्गिक स्रोत उपलब्ध नाहीये। शासनाच्या विविध पाणी योजनांनंतरही पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तलावात मर्यादित पाणी असून त्याचा वापर शेतीसाठी होत असल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। गावकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची खूपच टंचाई होत आहे। गावातनी पाण्याचा कुठं सोर्स नाही आहे, नाला नाही, नदी नाही, काही नाही। तरी सरकारच्या ज्या योजना चालू होत्या पाण्याच्या, अनेक योजना केल्या पण ते आतापर्यंत सक्सेस झाल्या नाही पूर्ण। तरी सरकारला एकच विनंती आहे की आमच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करून द्यावं, कारण उन्हाळ्यातनी जनावरे आहे, गुरं आहे, ढोर आहे, सगळेच आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा क्षेत्रातील माळ पठारावरील सुमारे 42 गावांसह अनेक तांडे वस्त्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांसह पशुधनालाही पाण्याअभावी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। अनेक ठिकाणी लोकांना पाणी विकत घ्यावं लागत असून अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झालाय। जलजीवन योजनेची कामं तातडीनं पूर्ण करून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे। जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यात पुसद विधानसभा क्षेत्रात मुख्यतः माळपठारावरील 42 गावं व त्यासह पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये असे अनेक गाव, तांडी, वाडी, वस्ती आहेत की जिथे आजही पाण्याचा दुर्भिक्ष आहे। मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे मागणी करतो। अशी काही गावं आहेत की जिथं आज टँकरची गरज आहे। अशा गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून तिथल्या तहानलेल्या तांड्यावर हे पाणी पाठवावं। या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारणासाठी 15,14,61,000 रुपयांचा आराखडा तयार केला। जिल्ह्यातील 877 गावांसाठी तब्बल 1040 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या। यामध्ये खासगी विहिरींचं अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, बैलगाडीद्वारे पाणी वाहतूक, विंधन विहिरी आणि नळ योजनांचा दुरुस्तीचा समावेश आहे। मार्च ते मे या कालावधीत टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं ही तयारी केली। जिल्हाधिकारी विकास मिला यांनी सांगितलंय की पाणी टंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्यात येणार आहेत। तालुकास्तरीय जी कमिटी आहे त्यांची शिफारशीचा समावेश करून आपल्या जिल्हास्तरीय पाणी टंचाई आराखडा बनवलेला आहे। त्यामध्ये टंचाईसाठी जे जे काम अफेक्टेड होणार आहे त्या गावांमध्ये आपण उपाययोजना प्रस्तावित केलेली आहे। ते शासन मान्यतेसाठी आपण फॉरवर्ड केलेली आहे। तो आपले असा नियोजन आहे की टंचाईची परिस्थिती कमीत कमी राहिली पाहिजे, ग्राउंड वॉटरचा स्तर वाढला पाहिजे आणि त्यासोबत जसा मागच्या वर्षाची जसं पावसाचं प्रमाण बघितला तर हा वर्षी आपल्याला टंचाईची परिस्थिती कमी राहणार आहे। एकीकडे जिल्हा प्रशासन उपाययोजना आखत असलं तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र दिलासा कधी मिळणार हा सवाल अद्याप कायम आहे। सरकारी योजना त्यांच्या गतीनं पूर्ण होतील तेव्हा होतील, मात्र तोवर नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतोय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.